प्रभुभोजनास जमलेल्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत. आज सामान्य काळातील 22वा रविवार साजरा करीत आहोत. बऱ्याच वेळेला आपण बाह्य गोष्टींना जास्त महत्त्व देतो. तसे केल्याने परमेश्वर जास्त प्रसन्न होईल असे आपल्याला वाटते. परंतु परमेश्वराला आपले अंतःकरण बघायचं आहे. आपले अंतर्मन शुद्ध आहे की नाही हे तो पडताळून पाहतो. शास्त्री पुरुषांनी तेच केले. त्यांनी लोकांवर लादलेल्या नियमांचे तंतोतंत पालन व्हावे असा त्यांचा आग्रह होता. परंतु येशू ख्रिस्त अंतर्मनाच्या शुद्धतेला जास्त महत्त्व देतो. ह्या मिसा बलिदानात सहभागी होत असताना शुद्ध अंतःकरणाने आपण ख्रिस्ताची सेवा करावी, त्याच्या नियमांचे पालन करावे म्हणून विशेष कृपया मागूया. गीत क्रमांक 4, हिम नंबर 4. ही मिस्सा आपल्या प्रत्येकांच्या हेतूसाठी अर्पिली जात आहे. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे. प्रभू तुम्हा बरोबर असो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, या मिस्सेमध्ये सहभागी होत असताना आपण क्षणभर शांत राहून आपल्या पापांची आठवण करून क्षमा याचना करूया. एकत्र. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व कैने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्य कुमारी कन्या मरिया, सर्व देवदूत व संत यांना आणि तुम्हाला बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व शक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. गीत क्रमांक 19, हिम नंबर 19. चरणी
गीत क्रमांक 26 हिम नंबर 26. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ परमेश्वरा, सर्व चांगल्या गोष्टींचा तू उगम आहेस. आमच्या अंतकरणात तुझ्याविषयी प्रेम निर्माण कर. तुझ्याविषयीची आमची भक्तिभावना दृढ कर. तुझी कृपादृष्टी आम्हावर सतत राहू दे. तू आम्हाला दिलेली वरदाने आम्हापाशी कायम ठेव. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमीन. अनुवाद या पुस्तकातून घेतलेले वाचन. मोशे लोकांना म्हणाला, आहो इस्त्र्या लोकाहो, जे विधी आणि नियम मी तुम्हाला शिकवित आहे ते पाळावे, म्हणून तुम्ही ते ऐकून घ्या, म्हणजे जिवंत राहाल आणि तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर
तुम्हाला जे देश देत आहे त्यात प्रवेश करून तो वतन करून घ्या. जी आज्ञा मी तुम्हाला देत आहे तिच्यात काही अधिक उणे करू नका. तुमचा देव परमेश्वर यांच्या ज्या आज्ञा मी तुम्हाला देत आहे त्या तुम्ही पाळावा. तुम्ही ते विधी आणि नियम काळजीपूर्वक पाळावेत, कारण त्यामुळे देशोदेशींच्या लोकांच्या दृष्टीला तुम्ही सूज आणि समंजस असे दिसाल. त्या सर्व विधी संबंधी ऐकून ते म्हणाला की हे महान राष्ट्र खरोखर बुद्धिमान आणि समंजस लोकांचे आहे, कारण आमचा देव परमेश्वर ह्याच्या आम्ही धावा करतो तेव्हा तो आमच्याजवळ असतो. याच्यासारखं देव जवळ असणारे महान राष्ट्र दुसरे कोणते आहे? हे सारे नियमशास्त्र मी आज तुम्हाला देत आहे. त्यातल्यासारखे यथार्थ विधी आणि नियम असणारे महान राष्ट्र दुसरे कोणते आहे? हा प्रभूची शब्द आहे. देवाला धन्यवाद. स्तोत्राचे शब्द आहेत, गायनाद्वारे असेल. हे परमेश्वरा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करील, कोण वस्ती करील, याप्रमाणे जाईल. हे परमेश्वरा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करील, कोण वस्ती करील. हे परमेश्वर, तुझ्या पवित्र पर्वतावर कोण राहील? जो सात्विकतेने चालतो आणि नीतीने वागतो तो, जो मनापासून सत्य बोलतो तो, जो आपल्या जिभेने चुगली करत नाही तो. आपले उत्तर. हे परमेश्वरा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करील, कोण वस्ती करील. तो आपल्या सोबत्याचे वाईट करत नाही, तो आपल्या शेजाऱ्याच्या निंदा करत नाही, तो अधर्माला तुच्छ लेखतो, तो परमेश्वराचे भय बाळगणाऱ्यांचा सन्मान करतो. आपले उत्तर. हे परमेश्वरा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करील, कोण वस्ती करील. तो आपण वाहिलेल्या शपथेने स्वतःचे आहेत झाले तरी तो मोडत नाही, तो आपल्या पैसा व्याजी लावत नाही, तो निरपराध्यांची हानी करण्याकरीत लाच घेत नाही. जो असा वागतो तो कधी ढळणार नाही. आपले उत्तर. हे परमेश्वरा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करील, कोण वस्ती करील. याकोबचे पत्र यातून घेतलेले वाचन. प्रत्येक उत्तम देणगी आणि प्रत्येक पूर्ण दान वरून आहे, ज्याला विकार नाही आणि जो फिरण्याने छाईत जात नाही. अशा ज्योतिमंडलाच्या पित्यापासून ते उतरते. आपण त्याच्या सृष्ट वस्तूंतील जसे काय प्रथम फळ व्हावे म्हणून त्याने स्वतःच्या इच्छेने आपणाला सत्यवचनाने जन्म दिला. सर्व मलिनता आणि उच्च बलून
आलेला दुष्ट भाव सोडून तुमच्या आत्म्याचे तारण करण्यास समर्थ असे दृढावलेले वचन सौम्यताने स्वीकारा. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारा असू नका. आशेने तुम्ही स्वतःची फसवणूक करता. देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध आणि निर्मल धर्मचरण म्हणजे अनाथांचा आणि विधवांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे आणि स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे हे आहे. हा प्रभूचा शब्द आहे. कृपया शुभ वर्तवण्यासाठी उभे राहायचं आहे. गीत क्रमांक 45 प्रभू तुम्हा बरोबर असो. संत मार्क लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. परुशी आणि येरुशलेमहून आलेले कित्येक शास्त्री एकत्र जमून येशूकडे आले. त्यांनी त्याच्या काही शिष्यांना अस्वच्छ म्हणजे न धुतलेल्या हातांनी जेवताना पाहिले होते. परुशी आणि इतर सर्व यहुदी वाडवडिलांच्या संप्रदायाला अनुसरून हात नीट धुतल्या वाचून जेवत नाहीत. बाजारातून आल्यावर पाणी शिंपडल्याशिवाय ते जेवत नाही आणि प्याले, घागरी, पितळीची भांडी धुणे आणि असल्या बऱ्याच रूढी ते पाळतात. यावरून परुषांनी आणि शास्त्रांनी त्याला विचारले, आपले शिष्य हात न धुता जेवतात? वाडवडिलांच्या संप्रदायाप्रमाणे ते का चालत नाहीत? त्याने त्यांना उत्तर दिले, तुम्हा ढोंग्यांविषयी यशायाने चांगलाच संदेश देऊन ठेवला आहे. तो असा, हे लोक ओटांनी माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. ते व्यर्थ माझी उपासना करतात, कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवतात ते असतात मनुष्यांचे नियम. तुम्ही देवाची आज्ञा बाजूला सारून देता आणि माणसाच्या संप्रदायाला चिकटून राहता. त्याने लोकसमुदायाला पुन्हा बोलावून म्हटले, तुम्ही सर्वजण माझे ऐका आणि समजून घ्या. बाहेरून माणसाच्या आत जाऊन त्याला भ्रष्ट करील असे काही नाही, तर माणसाच्या आतून जे निघते तेच त्याला भ्रष्ट करते. कारण आतून म्हणजे माणसाच्या अंतःकरणातून वाईट विचार निघतात, जार कर्मे, चोऱ्या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, हेवा, शिव्यागाळी, अहंकार, मूर्खपणा या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर निघतात आणि माणसाला भ्रष्ट करतात. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. ख्रिस्ता ठाई माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,
एके दिवशी मी पनवेल येथून वाशी येथे लोकल ट्रेनचा प्रवास करत होतो. पनवेलला गाडी आली, रिकामी झाली. सर्व लोक मध्ये धावले. कशासाठी? सीट घेण्यासाठी. आणि मी सुद्धा बसलो. आणि 2 मैत्रिणी आल्या, कॉलेजला जाणाऱ्या मैत्रिणी आल्या, मुली. आणि एक त्या बाजूला बसली, की ह्या बाजूला बसली. ती इकडे इकडे माझ्या बाजूला बस, माझ्या बाजूला बस. दोन्ही बसल्या एकामेकाच्या बाजूला, खुश झाल्या एकदम. आणि कंपार्टमेंट पूर्ण गच्च भरलं. पूर्ण प्रवास ह्या दोघी एक दुसऱ्यांशी बोलत होत्या. मला असं विचार करण्याची इच्छा झाली, तो आपल्या जे जगाचा जो मोठा प्रसंग आहे त्याचं उत्तर मिळालं का तुम्हाला? ही बोलते, ती बोलते. प्रिय बंधू आणि भगिनींनो, मैत्री अशीच आहे. जेव्हा मित्र भेटतात एकमेकांना, आपण एकमेकांशी बोलू इच्छितो. माझ्या जीवनात काय घडतंय, तुझ्या जीवनात काय घडतंय. परंतु आज दुःखाची गोष्ट अशी सुद्धा आहे, आपल्या सर्वांना बोलायचं आहे, ऐकून घेण्याची कोणाची तयारी नाही आहे. ती दुःखाची गोष्ट आहे. तू माझं ऐक. आणि जर आपण बोलतोय, समोरची व्यक्ती काय बोलते, आता त्याला प्रतिसाद देण्याच्या अगोदर आपण आपलं उत्तर मनामध्ये तयार करतो. समोरची व्यक्तीने जर सांगितलं, अगं तुला माहीत आहे मी इथे गेलेली ना, असं झालं, आपण तिला बोलतो, माझ्याबरोबर सुद्धा असं झालं. म्हणजे तुझ्यापेक्षा माझा जो अनुभव तो मोठा आहे, तर मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे किंवा माझ्याकडे जास्त बोलण्या इतकं आहे, हे आपण त्यांच्यासमोर ठेवत असतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, हा जो संवाद आहे, ही जी आपण एक दुसऱ्याशी वार्ता करतो, गरजेचं आहे. आणि म्हणूनच प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपल्या जीवनामध्ये देवाने आपल्याला एक सुंदर दान दिलेलं आहे. आणि हे आहे प्रार्थना. हे जे दान आहे प्रार्थना आहे. गुरुवारच्या मिसेमध्ये, प्रत्येक सामान्य काळातल्या गुरुवारच्या मिसेमध्ये एक प्रार्थना असते. आणि ती प्रार्थना अशी आहे, तुला आमच्या आभार स्तवनाची गरज नाही, आम्ही तुझे आभार स्तवन करावे, तीच तुझी आम्हाला मोठी देणगी आहे. आमच्या आभार स्तवनाने तुझ्या मोठेपणात काहीच भर पडत नाही, उलट आमची तुझ्या प्रेमात वाढ होते. म्हणजे प्रार्थना देखील ही देवाची देणगी आहे. देवाची देणगी आहे. आणि जी प्रार्थना म्हणजे काय, ज्याप्रमाणे ह्या ज्या मैत्रिणी एकमेकांशी बोलत होत्या, ज्याप्रमाणे आपण एकमेकांशी बोलतो, प्रार्थना म्हणजे आपण देवाशी नातं जोडतो आणि देवाशी आपण बोलतो. परंतु दुःखाची गोष्ट काय आहे, हालेलुयाच्या वेळेस आपण बोलतो, बोल प्रभू, ऐकत आहे दास तुझा मी. परंतु प्रार्थनामध्ये आपण काय बोलतो, ऐक प्रभू, बोलत आहे दास तुझा मी. म्हणजे माझं ऐकून घे. तुला समजत नाही माझ्या जीवनामध्ये हे सर्व होत आहे, तिने असं बोललो, तो तसा बोलला, माझी प्रॉपर्टी गेली. हीच आपली प्रार्थना असते. येशूच्या जीवनाकडे जर आपण नजर टाकली तर प्रार्थना केव्हा करावी आणि कशी करावी आपल्याला येशू शिकवतो. देवपुत्र असून, त्रैक्य देवातली दुसरी व्यक्ती असून येशूने प्रार्थना केली. सर्वात प्रथम जेव्हा येशूला कार्य सुरू करायचं होतं, बाप्तिस्मा झाल्यानंतर तो कुठे गेला? अरण्यात गेला. आणि तेथे त्यांनी उपवास केला आणि प्रार्थना केली. आणि कशासाठी? माझ्या पित्याची इच्छा काय आहे. येशू समोर 2 रस्ते होते. एक होता त्यागाचा रस्ता, दुःखाचा रस्ता, क्रूसाचा रस्ता. आणि दुसरा होता शक्तीचा रस्ता. आणि त्यांनी कोणता रस्ता निवडला? जो कठीण रस्ता होता तो निवडला. त्याने कठीण मार्ग त्यांनी आपल्यासाठी निवडला. का? पित्याची इच्छा ती होती की मानव जातीचं जो कल्याण व्हावं ते क्रूसाद्वारेच व्हावं, आणि ते त्यांनी स्वीकारलं. दुसरी महत्त्वपूर्ण वेळ जेव्हा त्यांनी प्रार्थना केली, जेव्हा त्याला काही कार्य करायचं होतं, शिष्यांची जेव्हा त्यांनी निवड केली, तो एकांती गेला, प्रार्थना केली. कोणत्या शिष्यांना निवडायचं आहे, कोणत्या माणसांना बोलवायचं आहे, काय करायचं आहे, त्याच्यासाठी देखील त्यांनी प्रार्थना केली. आणि तिसरी गोष्ट प्रिय बंधू आणि भगिनी, जेव्हा त्याला माहीत होतं की मी आता क्रूस मला स्वीकारायचं आहे, मला क्रूसावर खिळण्यात येणार आहे, त्याने गेत्सेमनीच्या बागेमध्ये प्रार्थना केली. त्याला भीती वाटलेली, त्याला रक्ताचा घाम आलेला, परंतु शेवटी त्यांनी काय सांगितलं? माझी इच्छा नव्हे, तुझी इच्छा पूर्ण व्हावी. आणि तेवढंच नव्हे, आपल्याला शास्त्रामध्ये आपल्याला वाचायला मिळतं, आपल्याला समजतं, प्रत्येक सकाळी तो उठून एकांती जात आणि प्रार्थना करत होता.
तो देव असून देखील त्याने हे जे नातं आहे आपल्या पित्याबरोबर जे नातं आहे ते जोडून ठेवलं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपल्या जीवनावर आपण नजर टाकली तर येशू आपल्याला सांगत आहे प्रार्थना करा. संत पौल आपल्याला सांगत आहे निरंतर प्रार्थनेत राहा. येशू ख्रिस्ताचे शिष्य त्याला बोलतात, स्वामीजी आम्हाला प्रार्थना करायला शिकवा. आणि त्यांनी एक सुंदर प्रार्थना आपल्याला शिकवली. कोणती ती प्रार्थना? हे आमच्या स्वर्गातील बाप्पा. ती प्रार्थना आपल्याला शिकवली गेलेली आहे. तेवढंच नव्हे, येशू ख्रिस्त बोलतो मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे उघडले जाईल. विश्वासाने मागा, तुम्हाला मिळालेलं आहे ह्या विश्वासाने मागा, म्हणून आपल्याला येशू आव्हान करत आहे. तिसरी महत्त्वपूर्ण गोष्ट प्रिय बंधू आणि भगिनी, येशू आपल्याला सांगतो दुसऱ्यांसाठी प्रार्थना करा. तो काय बोलतो? तुमच्यासाठी मी प्रार्थना केलेली आहे, तुमच्यामध्ये ऐक्य घडून यावं म्हणून मी प्रार्थना केली आहे, तुमच्यासाठी प्रार्थना केलेली आहे. आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनी, जर आपण आपल्या जीवनाकडे नजर टाकली, आपण खूप प्रार्थना करतो. अनेक लोक अनेक रोजरीची प्रार्थना करतात, डिवाइन मर्सीची प्रार्थना करतात, ह्या प्रेयर ग्रुपमध्ये त्या प्रेयर ग्रुपमध्ये, ही प्रार्थना ती प्रार्थना खूप आहे आपल्याकडे. प्रार्थनाचे पुस्तकं भरलेले आहेत आपल्याकडे. जसं जसं आपलं वय वाढत जातं त्या पुस्तकं वाढत जातात. करतो आपण प्रार्थना, परंतु त्या प्रार्थनेचं आपल्याला फळ लाभतो का? का लाभत नाही? सर्वात प्रथम आपली जी प्रार्थना आहे, जर त्याच्यावर नजर टाकली, जास्तीत जास्त आपली जी प्रार्थना आहे प्रिय बंधू आणि भगिनीनो, आपण स्वतःशी बोलतो, देवाशी बोलत नाही. ही जी प्रार्थना आपण बोलतो प्रार्थना आहे, बसतो आणि डोक्यामध्ये तेच चालू आहे. आता नोकरी कशी लागणार माझ्या मुलाला, माझ्या मुलीचं लग्न होईल का नाही, ही स्वतःशी बोलत असतो आपण. देवाशी बोला. तो बोलतो आहो कष्टे भारक्रांत जन हो, तुम्ही मजकडे या. ह्या ज्या आपले दुःख कष्ट आहे, चिंता आहे, त्याच्याच चरणाशी आपण ठेवायला पाहिजे, त्याच्या खांद्यावर आपण दिलं पाहिजे. परंतु मी माझ्या जीवनावर मननचिंतन करत असतो. अनेकदा प्रार्थना मी स्वतःशी बोलतोय म्हणून त्याचा आपल्याला फळ मिळत नाही. आणि दुसरी गोष्ट प्रिय बंधू आणि भगिनींनो, जे आपण प्रार्थना करतो आपण कुरकुर करतो, माझ्याबरोबर हे झालं, त्यांनी तसं केलं, त्यांनी तसं केलं, हे आपल्या मनात घोळत असतं. आणि तिसरी महत्त्वपूर्ण गोष्ट प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपली जी प्रार्थना आहे फक्त मागण्याची प्रार्थना आहे. हे दे, ते दे, असं कर, तसं कर. आपण देवाला आपल्याला असं वाटतं देव विसरतोय म्हणून आपण त्याला समजावून द्यायचं आहे, मला ह्याची गरज आहे, विसरू नको, विसरू नको. आपली जर प्रार्थना अशी असेल, आपण आपली वाढ कशी होणार? आणि म्हणूनच माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, जेव्हा आपण प्रार्थना करतो, सर्वात प्रथम माझं देवाशी नातं मी जोडत आहे हा विश्वास आपला असला पाहिजे. आणि देव काय बोलतो हे ऐकून घेतलं पाहिजे. ज्याप्रमाणे ख्रिस्त तो अरण्यात गेला, का गेला? पित्याची इच्छा काय आहे ती ओळखून घेण्यासाठी. म्हणून जेव्हा आपण प्रार्थना करतो, सर्वात प्रथम तुझी इच्छा काय आहे तू मला सांग आणि मी ते करायला तयार आहे. दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे आपल्या दुःख कष्टाच्या वेळेस आपण देवाकडे येऊ शकतो, परंतु शेवटी ख्रिस्तासारखं आपण बोलायचं आहे, माझी इच्छा नव्हे तर तुझी इच्छा पूर्ण व्हावी. आणि म्हणूनच माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रत्येक प्रार्थनामध्ये आपण दुसऱ्यासाठी प्रार्थना करायची आहे, या जगासाठी प्रार्थना करायची आहे, आपली विश्वासात वाढ व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे. देव पिता मला काय संदेश देत आहे, काय मी करावं त्याच्यासाठी ह्याकरिता प्रार्थना करायची आहे. देवाची वाणी मी ऐकणार ह्याकरिता प्रार्थना करायची आहे. आणि सर्वात शेवटी स्वतःसाठी प्रार्थना करायची आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपली जी मरियम माता आहे, तिच्या जीवनात जर आपण पाहिलं, किती दुःख कष्ट आले तरी ती देवाला तिने सोडलं नाही. एवढंच नव्हे, ज्या काही गोष्टी तिला समजल्या नाही, शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, मरेने त्याच्यावर मनन चिंतन केलं, कुरकुर केली नाही, रडली नाही किंवा बसून मनामध्ये विचार करत बसली नाही काय होणार. जे तिला समजलं नाही तिने प्रभूच्या चरणी ठेवला. आपल्या जीवनात देखील जे काही होईल ते चांगलंच होईल, प्रार्थनेद्वारे तो विश्वास आपल्याला मिळतो आणि ख्रिस्त आपल्याला तो आपलं शरीर आणि रक्त देऊन सबळ करत असतो. म्हणून ह्या मिस्सेमध्ये आपण ही कृपा मागूया. हे प्रभू, ऐकत आहेत दास तुझा मी, तू बोल मी ऐकणार, तुझी इच्छा काय आहे, माझं जीवन तू बदल. या कृपेसाठी या मिस्सेमध्ये प्रार्थना करूया. कृपया उभे असा. पान क्रमांक 3, प्रेषिताचा विश्वास अंगीकार. एकत्र. सर्व आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्व समर्थ परमेश्वर पिता,
आणि त्याचा एकुलता पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्यावर मी विश्वास ठेवतो. तो पवित्र आत्म्याच्या रूहाने गर्भी संभवला, कुमारी मरियेपासून जन्मला, पोंती पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगली, त्याला क्रुसावर खेळण्यात आले, तो मरण पावला, त्याला पुरण्यात आले, तो लोकात उतरला, तो तिसऱ्या दिवशी मेलेल्यांतून उठला, स्वर्गात चढला आणि तो सर्व समर्थ परमेश्वर पित्याच्या उजवीकडे विराजमान झाला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेले यांचा न्याय करण्यासाठी पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक ख्रिस्त सभा, संतांचा एकोपा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सर्वकालचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. आपल्या सर्व गरजा व विनंत्या मोठ्या विश्वासाने प्रभूच्या चरणी ठेवूया. श्रद्धावंतांच्या प्रार्थना. प्रत्येक प्रार्थनेनंतर आपलं उत्तर असेल, हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. कृपया बोला. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपले पोप फ्रान्सिस, कार्डिनल, सर्व बिशप, धर्मगुरू, धर्मभगिनी आणि प्रापंचिक यांना ख्रिस्ताची सुवार्ता जगाच्या कानाकोपऱ्यात पसरविण्यास विशेष कृपा मिळावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपण सर्वांनी पर्यावरणाची काळजी घ्यावी. ज्या गोष्टींनी पर्यावरणाचा घात होतो त्या गोष्टीपासून आपण नेहमी लांब राहावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. जे आजारी आहेत, दुःखी, कष्टी आहेत, एकाकी जीवन जगत आहेत, अशा सर्वांना जे प्रभूने सांभाळ करावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. जे प्रवास करतात त्यांचा प्रवास नेहमी सुखरूप व्हावा. जे बाहेरगावी कामाला आहेत त्यांनी परमेश्वराने त्यांची काळजी घ्यावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपण थोडा वेळ शांत राहून वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. हे स्वर्गीय पित्या, विश्वासाने आणि प्रेमाने आम्ही तुझ्याकडे येतो, तुझ्या चांगुलपणाचा महिमा गातो आणि आमच्या गरजा आम्ही तुझ्यापुढे मांडतो. आमच्या प्रार्थना ऐक. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. गीत क्रमांक 60, हिम नंबर 60. बंधू भगिनीनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे. आमच्या आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो. हे प्रभू, या पवित्र समर्पणाद्वारे तुझा आशीर्वाद आम्हाला दे व आम्हामधील तुझे तारण कार्य पूर्ण कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. ते योग्य वास्तव आहे. हे प्रभू, पवित्र पित्या, सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे, ते आमचे कर्तव्य आहे. प्रभू येशूने आपल्या क्रूसाने व पुनरुत्थानाने
आम्हाला पाप व मरण यापासून सोडवले आणि निवडक वंश, राजेशाही, याजक वर्ग, पवित्र राष्ट्र व आपले खास लोक म्हणून प्रतिष्ठा मिळवून दिली. हे प्रभू, तू आम्हाला अंधारातून तुझ्या दिव्य प्रकाशात आणले. तुझ्या अद्भुत कृत्यांचा आम्ही सर्वत्र जयघोष करतो आणि म्हणून स्वर्गातील सर्व दूत आणि महादूत, संत आणि अधिसंत, सत्ता, शक्ती आणि सामर्थ्य यांच्यासह आम्ही तुझा निरंतर गौरव गातो. गीत क्रमांक 76 76. पावन पावन परमेशाचा जय जयकार करा, प्रभूचा होसाना. पावन पावन परमेशाचा जय जयकार करा, प्रभूचा होसाना. त्याच्या गौरवाने अखंड भरली पुनीत स्वर्ग धरा, प्रभूचा होसाना. परम ईशाच्या पावन नामे येतसे जनांतरा, प्रभूचा होसाना. पावन पावन परमेशाचा जय जयकार करा, प्रभूचा होसाना. पावन पावन परमेशाचा जय जयकार करा, प्रभूचा होसाना. होसाना होसाना. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावर दववर्षावाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरे गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. हे प्रभू, तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि फ्रान्सिस आमचे पोप, ऑझवर्ल्ड आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग ह्यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार घडव. जे आमचे अन्य बंधुभगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबवून मरण पावले आहेत, त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ता ठाई
हे सर्व समर्थ देव पित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा होवो. आमेन. मोठ्या विश्वासाने येशूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटांपासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. कारण राज्य, अधिकार आणि गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास व आज आम्हा प्रत्येकास म्हणत आहेस, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. बंधू भगिनींनो, प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असो. आणि तुमच्या अंतर्यामी. आपण एकमेकांना हसऱ्या मुखाने शांतीवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हाला शांती दे. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू, तू माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. सूचनेकडे लक्ष द्या. ख्रिस्त शरीर फक्त कॅथलिक ख्रिस्ती लोक आहेत त्यांच्या सेवनासाठी आहे. अख्रिस्ती बांधव या प्रार्थनेला हजर असतील तर त्यांनी त्याचा स्वीकार करू नये. गीत क्रमांक 111 111.
क्षणभर शांत राहून ख्रिस्ताशी बोलूया. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, स्वर्गीय मेजावरील भाकरीने तू आम्हाला नवजीवन देतोस. या भाकरीने तुझ्यावरील आमची भक्ती वाढव आणि जनसेवेद्वारे आम्ही सेवा करण्यास आम्हाला सहाय कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. पान क्रमांक 50, नविन्याचा 3रा दिवस. सर्वांनी एकत्र. हे आमच्या प्रेमळ माते, हे पवित्र जीवनाच्या आदर्शा, तुला वंदन असो. तू आम्हाला असा बोध देतेस की देव प्रेम आहे, सत्य आहे आणि त्याच्यावर प्रेम करणे हे खरे जीवन आहे. आम्ही स्नान संस्काराच्या वेळी शरीर, जग व शैतान यांना सोडून देण्याची प्रतिज्ञा केली होती. तरी सुद्धा ही प्रतिज्ञा मोडून आम्ही जगातील सुखांना जवळ करून पापे केली. आम्ही ईश्वरी आज्ञा मोडली आणि अनैतिक सुखाच्या मागे लागलो. तुझ्या प्रेमाला आम्ही मुकलो. हे दयाळू निर्मळ कुमारी माते, आम्हाला आमच्या पापांबद्दल तीव्र घृणा वाटते. ह्या स्थितीत आम्ही कुणाकडे धाव घेऊ? आम्ही वाट न दिसणाऱ्या अंध माणसांप्रमाणे भटकत आहोत. हे माते, तू आम्हाला आमचा मार्ग दाखवणार नाहीस काय? हे तेजस्वी माते, तू आम्हाला संकटातून वाचवणार नाहीस काय? आई आपल्या लेकरांना कधी टाकेल काय? कदाचित माता आपल्या पुत्रांना विसरून जाईल, परंतु तू आम्हाला कधीही विसरणार नाहीस. अशी कृपा तू आम्हास दे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या जखमा आमचा आश्रय व त्याचा मृत्यू आमचे जीवन होईल. आमेन. पान एकत्र. क्रमांक 56. सर्वांनी एकत्र. हे अति पवित्र कुमारिके, देवाने तुला येशूची आई म्हणून निवडले. या तुझ्या अपूर्व सन्मानार्थ मला तुझी स्तुती करू दे. हे ममताळू निदुःख निवारणी माते, जसे तुझ्या भक्तांना तुझ्या आश्रयाचे वचन तू दिले आहेस, तसे मला सुद्धा दे. तुझ्या दैवी पुत्राच्या अनंत दयेवर मी विसंबून राहतो. जे मागतात त्यांना मिळेल या त्याच्या वचनावर व तुझ्या प्रभावी मध्यस्थीवर श्रद्धा ठेवून मी विनम्रपणे या नवीनामध्ये करीत असलेल्या विनंत्या दैवी इच्छेनुसार तू मिळव. किंवा ज्या कृपा प्रसादाची मला फार गरज असेल ते तू मजसाठी मिळव. क्षणभर शांत राहून विश्वासाने आपल्या गरजा प्रभूच्या चरणी मरियेच्या मध्यस्थीने ठेवूया. जेव्हा तुझ्या उदरात शब्द देह झाला, तेव्हा तुझे हृदय ज्या प्रेमानंदाने भरून गेले, त्याच्या सन्मानार्थ माझ्या हृदयातील भक्तिभाव मी तुला समर्पितो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू.
नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभो तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभो तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभो तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. गाब्रियल देवदूताने तुला कृपा पूर्ण म्हणून अभिवादिले. त्याच्या अभिवादनाबरोबर आम्हीही तुझ्या मस्तकावरील दिव्य मुकुटातील तेजस्वी रत्ने व्हावीत अशी माझी सदिच्छा. हे मैया माते, मी माझे शरीर व आत्मा तुझ्या स्वाधीन करतो. माझ्या सर्व कृत्यांमध्ये व सुखदुःखात तू माझ्या पाठीशी राहा. जीवन मरणातही मी तुझ्यावर श्रद्धा ठेवतो. प्रभू येशूसाठी सर्व गोष्टी चिरकाल तुझ्या कर असे विनवितो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. जा, ख्रिस्ताच्या शांतीने व प्रीतीने तुम्हास पाठवण्यात येत आहे. गीत क्रमांक 130 130.